जुन्नरमधून एक बातमी येते। जुन्नरमध्ये तलाठ्याला गुंडांनी मारहाण केलेली आहे। तलाठी हरण यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळतंय। जुन्नरमध्ये गुंडांनी तलाठ्याला मारहाण केलेली आहे। वाळू माफियांविरोधी कारवाई या तलाठी करत होता आणि त्यामुळे तलाठ्याला मारहाण झाल्याचं सध्या बोललं जात आहे। मनसे आमदार शरद सोनावणे यांनी मारहाण केल्याचा आता आरोप लावला जातोय। जुन्नरमध्ये तलाठ्याला गुंडांनी मारहाण केलेली आहे। मनसेचे आमदार शरद सोनावणे यांचे हे गुंड असल्याचं बोललं जात आहे। वाळू माफियांविरोधात हा कारवाई करत होता म्हणून त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे सध्या। त्यामुळे जुन्नरमध्ये वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालेली आहे। कारवाई केल्याच्या रागातून तलाठी हरण यांच्यावर आज जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। आणि विशेष म्हणजे आमदार शरद सोनावणे मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। मात्र याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाहीये। राजकीय दहशतीमुळे दबावामुळे गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप आता स्थानिक करतायत। आपण तो वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। वाळू माफिया आता तलाठ्यावर पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे, वाळू माफियांनी केलेला आहे। सुनील टिगळे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। सुनील, काय नेमकी माहिती मिळते आहे? गुंड नेमके कोणाचे होते? पोलीस का कारवाई करत नाही? आता तरी पोलिसांनी कारवाई केली आहे का? मात्र नक्कीच मनश्री, जुन्नर तालुक्यामधील घटना आहे ही। जुन्नर तालुक्यामधील नगर कल्याण रोड मार्गे जो वाळू उत्सव होते, मुरुम उत्सव होते, हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आणि हे जे वाळू उत्सव करत आहेत, हे जे माफिया आहेत ते आमदार सोनवणे यांचे निकटवर्ती असल्याचे समजत आहे। आणि हे तलाठीने कारवाई यांच्यावर केली, त्यामुळे हे आमदार शरद सोनवणे यांच्या निकटवर्तींनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे असं समजत आहे मनश्री। सुनील, आपण बघतोय की जुन्नरमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली। यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे हल्ला केला होता। आता तर चक्क त्यांनी तलाठ्याला मारहाण केलेली आहे। कोणीच आवाज का उठवत नाहीये? सध्या तरी त्या ठिकाणी आता दहशतीचं वातावरण म्हणावं लागेल मनश्री। पोलीस सुद्धा या संदर्भात कुठल्या प्रकारची आता तक्रार पोलिसांकडे आलेली नाहीये। आणि जे वाळू माफिया आहेत त्यांनी ह्या प्रकारे म्हणजे दीपक हरण यांना त्यांच्या घरी बोलून त्या ठिकाणी त्यांना मारहाण केल्याचं समोर आलंय। त्याच्यामध्ये दीपक हरण हे पूर्णतः गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तेथे त्यांचे पुढे उपचार चालू आहे। मात्र पोलीस स्टेशनमध्ये अद्याप या प्रकारे कोणताही गुन्हा दाखल नाहीये। यामुळे आता पोलीस यापुढे काय भूमिका घेतात हे त्याचं पाहावे लागणार आहे मनश्री। धन्यवाद सुनील, या माहितीबद्दल। आपण फक्त वाळू माफियांनी कशा प्रकारे तलाठ्याला गुंडगिरी करून मारलेला आहे आपण बघू शकतो। तलाठी सध्या गंभीर जखमी झालेला आहे। मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। कोणीही अजूनपर्यंत अगदी गुन्हा नोंदवायला सुद्धा आलेला नाही। त्यामुळे या वाळू माफियांच्या भागामध्ये किती दहशत आहे पुन्हा एकदा दिसून आलेला आहे। सध्या तलाठ्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। तहसीलदार आशा होळकर सुद्धा आपल्या बरोबर आहेत। आशाजी, आपण बघतोय की तलाट्यांना हे गंभीर मारहाण झालेली आहे। अजून कोणीही गुन्हा नोंदवलेला नाहीये, पोलिसांकडे कोणी गेलेलं नाही, त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीये। हॅलो, हा बोला। हॅलो, हा, संबंधित तलाठी हे रात्री 10:30 वाजता त्याला मानहाण झाल्याची तक्रार केली आहे त्यांनी। त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे जुन्नरमध्ये। तिथून त्यांना ससूनला शिफ्ट केलंय। नाही, आशाताई, त्यांनी तक्रार केलेली आहे, वाळू माफियांनी गुंडगिरी केलेली आहे, तक्रार सुद्धा केलेली आहे, पण पोलिसांकडे अजूनही कोणताही गुन्हा का नोंदवण्यात आलेला नाहीये? आता त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल। कारण सत्य काय आहे ते त्यांच्या तोंडून बाहेर येणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यांच्या प्रकृतीमुळे रात्री ते आपल्याशी बोलू शकलेले नाहीयेत सविस्तर। ते जेव्हा आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्या संघटनेची मंडळी आमच्या बरोबर आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर पुढचा निर्णय सांगण्यात येईल। नाही, पण आशाताई, आपण बघतोय की यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे वाळू माफियांची दादागिरी अनेकदा बघायला मिळालेली आहे। कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही पोलीस स्टेशनमध्ये। यावेळी तरी वाळू माफियांना शिक्षा होणार आहे का? संबंधित तलाठी यांची प्रतिक्रिया खूप आवश्यक आहे आणि त्यांनी स्वतः जे काही झालेलं आहे ते सांगणं फार गरजेचं आहे। आपल्याला असाच कोणावरही आरोप करण्यापूर्वी शहानिशा करणं गरजेचं आहे शासकीय पातळीवरून। त्यामुळे संबंधित तलाठी यांचा खुलासा हा महत्त्वाचा आहे। तो प्राप्त झाल्यानंतर पुढची प्रतिक्रिया देता येईल। धन्यवाद आशाताई, आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याकडे सध्या तरी तहसीलदाराकडून आश्वासन तर मिळतं आहे। तलाठ्यालाही गुंडांनी मारहाण केलेली आहे। सध्या तलाठी हरण यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। वाळू माफियांनी मारहाण केल्याचं सध्या बोललं जात आहे। आणि मनसे आमदार शरद सोनावणे यांचे एक गुंड असल्याचा आरोप सुद्धा आता लावला जातोय। तहसीलदारांनी आश्वासन तर दिलेलं आहे, पण आता कारवाई होते की नाही ते आता आपल्याला काही दिवसातच कळणार आहे। मात्र जुन्नरमध्ये वाळू माफियांची ही मुजोरी आपल्याला बघायला मिळालेली आहे। वाळू माफियांवर कारवाई केल्याच्या रागातून तलाठी हरण यांनी हा जीवघेणा हल्ला केलेला आहे।
आणि थेट आमदाराचेच गुंड असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आमदार शरद सोनावणे यांच्या गुंडांनीही मारहाण केल्याचा सध्या आरोप लावला जातोय। मात्र सध्या तलाठी हरण यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। ते कोणत्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत, त्यामुळे त्यांचा जबाब सध्या पोलीस नोंदवून घेत नाही आहेत। मात्र सध्या पोलीस स्टेशनमध्ये मात्र कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, त्यामुळे पोलीस सुद्धा अगदी हातावर हात धरून बसलेले आहेत। कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, कोणतीही चौकशी करताना दिसत नाही आहेत। त्यामुळे वाळू माफियांची मात्र दादागिरी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते। जुन्नरमध्ये हे तलाट्याला मारहाण करण्याचा थेट प्रकार समोर आलेला आहे।